गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज
सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास ज्याला आपण म्हणतो, त्या पावन पर्व काळातील दुसऱ्या चिंतनासाठी आज आपण सर्वजण पुनश्च एकत्र आलेलो आहोत. पुरुषोत्तम असलेले भगवान श्री गोपालकृष्ण आणि त्यांच्या मुखातून प्रकट झालेलं तत्वज्ञान, आणि नुसतं एवढं नाही तर या भक्त प्रतिपालक भगवंतानी आपल्या वचनाप्रमाणे ज्या ज्ञानी भक्ताची श्रीखंड्याच्या रूपात स्वतः सेवा केली, त्या संत एकनाथांचं त्या भगवंताच्या मुखातून आलेल्या तत्वज्ञानावरती जे भाष्य, ते म्हणजे एकनाथी भागवत. आणि यावर आपलं चिंतन सुरू असून आज दुसरं पुष्प आपल्याला मांडायचं. जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे शिखंड्या कोण होता, संत एकनाथांचं चरित्र काय आहे. पण आज आपला विषय भक्ती हा असल्यामुळे मुद्दाम त्याचा उल्लेख केला सुरुवातीलाच. का? कारण कधी कधी आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की हे कल्पनेचे खेळ तर नसावेत. हे तसं नाही आहे ते सांगण्यासाठी. आणि काल आपण प्रास्ताविकात बघितल्याप्रमाणे 20व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच उद्धवाने जो प्रश्न विचारला होता, त्याच्या उत्तरार्थ भगवंत त्याला म्हणाले की मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी मी ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 योगांचा उपदेश केला आहे. आणि कालच म्हटल्याप्रमाणे ह्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का, असू शकेल का, ही शंका सुद्धा येऊ नये म्हणून या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कोठेही नाही, कुत्रचित नास्ती, न अन्यथा. आणि यातील कर्मयोगाचा जो मूलभूत विचार ज्याला म्हणूया, कारण आपण अधिकाराचा जास्त विचार केला. नेहमीच वेळेची आता मर्यादा नेहमीच पडते आपल्याला, सगळेच विषय व्यापक असतात. पण जो साधक म्हणून आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे, की ज्याचा आपण काल केला विचार, की आपण कुठेसे उभं आहोत परमार्थ प्रांतामध्ये, हे आपल्याला नीट समजलेलंच असलं पाहिजे. आणि म्हणून मूलभूत विचार म्हणजे अधिकाराचा जास्त विचार आपण काल केला. कारण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, हे तर भगवंतांनी सांगितलेलंच आहे भगवद्गीतेत. अखंड कर्म आपलं सुरूच आहे. आपण तर प्रापंचिकच आहोत, त्यामुळे कर्म तर सुटलेलीच नाही आहेत आपल्याला. मग असं असताना कर्माचं जे तत्वज्ञान आहे, कर्मयोगाचं जे तत्वज्ञान आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आपल्याला, विशेषतः ज्ञानाच्या नावाखाली. म्हणून अधिकाराचा आपण जास्त विचार केला.
त्याच्या पाठीमागे तोच विचार होता, की या वेळेच्या बंदिस्तीमध्ये हा विषय कसा बसवायचा? तेव्हा अधिकार हा फार महत्त्वाचा विषय ठरतो आपल्या सर्वांसाठी. आणि मग अधिकार वाढवता येतो. तो कसा वाढवावा हे सांगणारं सगळं शास्त्र आपल्यासमोर उपलब्ध आहे. संत वचनं आहेत. आपल्या भाग्याने सद्गुरू आहेत. हा सगळा विचार आपला कालच्या सत्रामध्ये आपण केला. आणि आजच्या सत्रामध्ये आपण भक्तियोगाचा विचार करणार आहोत. काल ही सगळी मांडणी केली होती. आज काही नवीन श्रोते असतील तर त्यांना कालचं प्रवचन पुन्हा एकदा ऐकता येईल. आयोजकांनी सोय केलेली आहे. करणार आहेत. पण कर्मभक्ती किंवा उपासना, ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती असे 4 प्रवचनांचे 4 विषय आपण ठरवलेले आहेत. आणि म्हणून काल तिन्हींच्या म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाच्या अधिकाराचा आपण विचार केला. आणि एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, की अधिकाराशिवाय शास्त्र प्रणीत फल प्राप्त होत नाही. म्हणून त्याचा इतका आग्रह आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी अधिकार बघूनच त्या पद्धतीने ज्ञान दिल्या जायचं. ती जी आपली गुरुकुल पद्धती होती, गुरु-शिष्य परंपरा होती. ठीक आहे, आज कालाच्या ओघामध्ये ती नाही. आज सर्वांना सर्व काही उपलब्ध आहे ॲट अ क्लिक ऑफ अ बटन, शुद्ध मराठी. पण त्याचा परिणाम हा होतो, की जेव्हा माझ्या बुद्धीला 4 गोष्टी समजतात, मला 2 गोष्टी बोलता येतात, तेव्हा माझ्या बाबतीत माझा स्वतःचा गोड गैरसमजूत होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यातून सावध करण्यासाठी हा आपला विचार. असो, थोडक्यात आपण बघितलं होतं काल, की निवृत्तांकरता ज्ञानयोग आहे, ज्याचा आपण पुढच्या सत्रात विचार करणार आहोत. पण प्रवृत्तांकरता आणि प्रवृत्तांकरता म्हणजे विषयभोगाची अत्यंत लालसा असणाऱ्यांकरता कर्मयोग आहे. पुन्हा मी काल जे म्हणालो त्याची पुनरावृत्ती करतो, की हे चिंतन सुरू असताना आपण आपलं अंतःकरण तपासायचं आहे. हे आपल्या स्वतःला लावून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी कालच बोललो, मी सावकाश बोलतोय, कारण श्रोता सुद्धा चिंतन करत असतो, श्रवण करत असताना. तर आपण लावून घ्यायचं, किती मला स्वतःला विषय भोग आहेत, त्यांची लालसा आहे, किती तीव्र आहे ती. विषयांची किती विविधता माझ्या जीवनामध्ये आहे किंवा मला हवीशी वाटते, इत्यादी. मग साधं गणित आहे. हे ज्या प्रमाणामध्ये, त्या प्रमाणामध्ये मी कर्माचा अधिकारी आहे. ज्या प्रमाणामध्ये भगवंताचं प्रेम, त्या प्रमाणामध्ये भक्तीचा अधिकारी आहे. आणि आता आपला जो विषयच आहे भक्ती आणि भक्तीचा अधिकारी आपण काल बघितला होता, की जो विषयादींपासून फारसा विरक्त नाहीये. पण ज्याला मुळे खूप आसक्त आहे असंही नाहीये. विषयांपासून विरक्त व्हावं अशी त्याची इच्छा पण आहे. पण इच्छा जरी असली तरी विषय सोडण्यासाठी, विषयांपासून निवृत्त होण्यासाठी जे एक अं, धैर्य लागतं म्हणूया, बळ लागतं, विषय त्यागासाठी जे एक सामर्थ्य लागतं, ते मात्र कमी पडतं. आणि पूर्वजन्मीचा जो सदाचार आहे, पूर्वसुकृत म्हणून आपण ज्याला म्हणतो, पूर्वजन्मी केलेलं काही पुण्यकर्मामुळे भगवंताच्या ज्या पवित्र कथा आहेत, लीला आहेत, कीर्तन आहे, इत्यादी हे श्रवण करण्याची गोडी पण आहे आणि त्याच्यातून श्रद्धा उत्पन्न झालेली आहे.
असा जो भाग्यवान, तो भक्तियोगाचा अधिकारी आहे. आजचा आपला तो विषय असल्यामुळे पुन्हा एकदा अधिकारी कोण याचं स्मरण करून दिलं. काल थोडासा विषय विचार केला होता आपण. पण असा जो असतो आणि म्हणून पुन्हा आपल्या स्वतःला लावून घ्यायचं मी मगाशी म्हणालो तसं. किती प्रमाणामध्ये मी या व्याख्येमध्ये बसतो? कारण हरिकथा म्हणा, कीर्तन म्हणा, भगवंताच्या लीलांचं, भक्तिप्रेमाचे जे काही पारमार्थिक कार्यक्रम साध्या भाषेत बोलूया आपण. ते ऐकायला तर अनेक लोकं येतात. भारतामध्ये तर काय हजारोंची गर्दी असते. पण सर्वांच्या चित्तामध्ये भगवंताविषयी श्रद्धा उत्पन्न होतेच असं नाहीये. तिथे येण्याची कारणं विविध असू शकतात. आपल्याला त्या विषयात जाण्याची गरज नाही. पण 50,000 श्रोते ऐकायला आले कार्यक्रम म्हणजे 50,000 श्रद्धावंत तिथे बसले आहेत असं म्हणणं धाडसाचंच ठरेल नाही का? त्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा उत्पन्न होते असं नाहीये. पण एखादा असा भाग्यवान असू शकतो. मग तो एखाद्या वेळेस लहान मुलगा, मुलगीसुद्धा असू शकतात. हे आपण भारतातही पाहतो, आम्हाला इथे अमेरिकेत सुद्धा दिसतात. काही मुलं लहानपणापासूनच आवड असते त्यांना. काही वेळेला तर समजतही नसतं, इतकं लहान वय असतं त्यांचं. पण येऊन बसतात कीर्तनामध्ये आणि आई-वडिलांनी सांगितलं म्हणून नव्हे, कारण त्यांचे मित्र तर बाहेर खेळत असतात. पण ते बसतात 3 तास. हा इथला अनुभव आहे आमचा. मुद्दा त्याला वयाचं सुद्धा बंधन नाहीये आणि ह्याच्यातूनच हे सिद्ध होतं, की हे पूर्वसुकृताचं फल आहे. कारण हे तर वयच नाही अजून आता अजून इतकी परिपक्वताच नाहीये आणि त्यात परमार्थ तर अजून फारच लांब राहिला. पण मुळातच आवड आहे. घेऊनच आलेले आहेत आपण ज्याला म्हणतो. मुळात आवड आहे, पूर्वसुकृत आहे, पूर्वपुण्याई आहे आणि मग होतं काय असा जो भाग्यवंत असतो, त्याला ती हरिकथा श्रवण करत असताना, काय भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, रामकथा असेल, हरिकथा असेल, कीर्तन असेल इत्यादी. त्याला विलक्षण गतीने श्रद्धेची उत्पत्ती होते. विलक्षण नाथ महाराजांचा शब्द अभिनव असा आहे. अभिनव, विलक्षण पद्धतीने आणि श्रद्धेचं लक्षण नाथ महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे मला जर वाटत असेल, की माझ्या हृदयात श्रद्धा उत्पन्न झालेली आहे, पुन्हा लक्षण केलं आहे म्हणजेच व्याख्या सांगितलेली आहे. ऐक श्रद्धेचे ऐक श्रद्धेचे लक्षण, जे करी कथा श्रवण, ते हृदय वाढे अनुसंधान सप्रेम मनन उल्हासे. नाथ महाराज बोलतायत. ऐक श्रद्धेचे लक्षण, ऐक उद्धवा, तुला श्रद्धेचं लक्षण सांगतो. जे करी कथा श्रवण, जशी ती हरिकथा श्रवण व्हावी, श्रद्धा उत्पन्न झाल्याचं लक्षण काय आहे हो? तर जसं त्या हरिकथेचं श्रवण होत जावं, तसं हृदयामध्ये भगवंताचं स्मरण वाढत जातं. ते हृदय वाढे अनुसंधान सप्रेम मनन उल्हासे. प्रेमयुक्त जे मनन आहे, ते विकसित होत जातं. का बरं? कारण त्यात मनापासून गोडी वाटायला लागते. आपला तोच विषय सुरू आहे. गोडी. अगदी साधा सोपा शब्द लक्षात ठेवायचा असेल ना, तर गोडी हाच आहे. मला गोडी वाटते का? असं विचारावं स्वतःला. गोडी हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण काय आहे, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बुद्धीच्याच पातळीवर घ्यायची सवय लागलेली आहे. त्यामुळे बुद्धीला पटलं आहे किंवा परंपरा आहे किंवा 4 लोकं जातात म्हणून मी जाते किंवा जातो, का मलाच गोडी वाटते म्हणून मी जातो किंवा ऐकतो किंवा रमतो किंवा रंगतो. पण गोडी असल्याशिवाय माणूस रमेल किंवा रंगेल कसा? उदाहरणार्थ, आता परमपूज्य
स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा श्रीराम कथामृत नावाचा ग्रंथ आहे. कदाचित तुम्हाला ऐकून माहिती असेल, कदाचित नसेल. नसेल माहिती तर जरूर, जरूर वाचा. आम्ही अमेरिकेत अनेक वर्षांपासून अनेक जणांना तो वाटलेला आहे. किंवा परमपूज्य डोंगरे महाराजांचा तत्वार्थ रामायणासारखा ग्रंथ आहे. आता हे जे ग्रंथ असतात, म्हणून मी मगाशी म्हणालो, की हरिकथा किंवा कीर्तन असाच विचार करण्याची गरज नाहीये. ती हरिकथा माझ्यासमोर ग्रंथाच्या रूपाने पण येऊ शकते. की जे तत्वार्थ रामायण, श्रीराम कथामृत सारखे ग्रंथ आहे. हे ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जो पुरेसा सत्वगुण असेल, तर प्रभू श्रीरामाचं प्रेम दाटून येतच. मी तर आव्हान देतो लोकांना, श्रीराम कथामृत वाचून दाखवा आणि तुमच्या चित्ताचं द्रवीभवन नाही झालं तर मला फोन करून सांगा. रामाबद्दल प्रेमच वाटायला लागतं. आत्तापर्यंत मी जे कोरडेपणाने नाम घेतो आहे, तो आत्माराम, तो आपला उद्याचा विषय आहे, म्हणजे पुढच्या सत्राचा विषय आहे. उद्याचा नव्हे, पुढच्या सत्राचा, पुढच्या शनिवारचा विषय आहे. पण जो दशरथनंदन आहे, जो सगुण साकार आहे, त्याच्याबद्दल जेव्हा मला प्रेम उत्पन्न होतं की नाही आपल्या हृदयामध्ये, तेव्हा गोडी उत्पन्न होते. तीच ती गोडी. मग मला असं बुद्धीनी मला जाणीवपूर्वक किंवा मारून मुटकून ज्याला म्हणतात साधन करावंच लागत नाही. मग मला थोडा-थोडा अंदाज यायला लागतो, की तद विस्मरणे परम व्याकुलता कसं म्हटलं असेल नारद भक्ती सूत्रामध्ये. काय ती त्यागाची भूमिका आहे. ऑल ह्युमन व्हॅल्यूज पर्सॉनिफाईड म्हटलेलं आहे. उत्तुंग, उदात्त, उन्नत जे आहे मनुष्य जीवनामध्ये, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहेत. रामो विग्रहवान धर्म. खूप आपली दुःख आपण कुरवाळत बसतो. मनुष्य अवतार धारण केल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातले जेव्हा दुःखांचं वर्णन आपण वाचतो, तेव्हा समजतं रे हे काय माझे क्षुल्लक गोष्टी घेऊन बसलोय मी. मुद्दा असं भगवंताचं प्रेम आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. कारण आपण काय बघतोय, आपण भक्तियोगाचा विचार करतोय आज. आणि भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती. संपला विषय. मी स्वतःला जर भक्त म्हणवत असेल आणि मला भगवंताचं प्रेम वाटत नसेल, तर मी कुठल्या तोंडाने भक्त म्हणू स्वतःला? हा प्रश्न विचारावा. आणि नाथांनी या ओवीमध्ये वापरलेले 2 शब्द तर अत्यंत महत्वाचे आहेत. किती सुंदर भक्ती आणि ज्ञानाची गुंफण असते पहा संतांच्या वाङ्मयामध्ये, विचारांमध्ये, की श्रद्धेचं लक्षण करताना हरिकथा श्रवणाबद्दल म्हणजे खरं भक्तीनी परिपूर्ण असा विषय. पण नाथ महाराज काय शब्द वापरतात? अनुसंधान. ते हृदयी वाढे अनुसंधान. श्रद्धेचं लक्षण काय आहे? हृदयी वाढे अनुसंधान आणि पुढे सप्रेम मनन उल्हासे. म्हणजे अनुसंधान आणि मनन हे 2 अत्यंत महत्वाचे शब्द नाथ महाराजांनी वापरले. आणि याचं कारण आहे, की भक्तीच्या प्रांतामध्ये ज्याला प्रेम म्हणतात, त्याला ज्ञानाच्या प्रांतामध्ये अनुसंधान असं म्हणतात. हे सोपं आहे समजायला. कारण अनुसंधान शब्द आपल्याला चांगला समजतो. कारण मला प्रपंचाचं नेहमी अनुसंधान असतं. असं वाक्यात त्याचा प्रयोग केला, की अजून जास्त चांगला समजतो. त्यामुळे अनुसंधान शब्दावर बोलण्याची आवश्यकता नाहीये. मला अखंड प्रपंचाचं अनुसंधान असतं. मग त्याला अनुसंधान म्हणतात. का बरं असतं? कारण मला प्रपंचाचं प्रेम असतं.
मला विषयांचं प्रेम असतं. आणि ज्याचं प्रेम असतं, त्याचं अनुसंधान असतं. आणि म्हणून आपण असं म्हटलं, की भक्तीच्या प्रांतामध्ये ज्याला प्रेम म्हणतात, त्याला ज्ञानाच्या प्रांतात अनुसंधान म्हणतात. त्यामुळे अनुसंधान, प्रेम हे शब्द किंवा या संकल्पना किंवा तो भाव काही आपल्याला नवीन नाही आहे. आपली समस्या फक्त ही आहे, आपलं भलत्याच गोष्टीचं प्रेम आहे आणि भलत्याच गोष्टीचं अनुसंधान आहे. आणि म्हणून तर दुःखमय जीवन सुरू आहे. म्हणून दुःख आहे आपल्या जीवनामध्ये. या दृष्टीनेच तर भक्ती सोपी असते, की काही सोडण्यापेक्षा किंवा काही नवीन धरण्यापेक्षा, अरे तुमचा जो स्वभाव आहे ना, कशाचा? प्रेमाचा, अनुसंधानाचा, असू द्या ना, चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची दिशा वळवा, बस. फक्त दिशा वळवा. देहाचा विचार करत आहात, त्याच्याऐवजी देवाचा विचार करा. ती झाली भक्तीला सुरुवात. ते काही वेळेला मी दृष्टांत देतो. भोसला मिलिटरी स्कूलला असताना मी जुडो शिकलो होतो थोडंसं. जुदो म्हणतात त्याला, जुदो. त्या जुदो हे जे खेळ प्रकार आहे, त्याचं तंत्र असं आहे, की प्रतिस्पर्धी जो वार करतो ना, ज्या वेगाने करतो, ज्या पद्धतीने करतो, त्याचाच उपयोग करून तो फक्त पलटवायचा असतो. तुम्ही स्वतः वेगळं काहीच करायचं नसतं. बस तसंच आहे. माझ्या अंतःकरणात अनुसंधान आहेच, प्रेम आहे, फक्त चुकीच्या गोष्टीच आहे. म्हणून देहाचा विचार म्हटलं, की संसार. देवाचा विचार म्हटलं, की भक्ती. आणि विवेक चूडामणी सारख्या ज्ञानप्रधान ग्रंथामध्ये सुद्धा श्रीमद आद्य शंकराचार्य निर्णय देतात. फार महत्वाचा विषय आहे. आपण जे सगळे ज्ञानाचे अभ्यासक, माझा तर अत्यंत आवडता श्लोक आहे तो. मगाशी मी म्हणालो, की संतांच्या साहित्यामध्ये कसं ज्ञान आणि भक्ती एकत्रच चाललेलं आहे. कारण त्याचा होणारा परिणाम एकच आहे हो. अधिकाराप्रमाणे फक्त मार्ग वेगळे आहेत. आद्य शंकराचार्य काय निर्णय देतात? विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, "मोक्ष कारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी." का बरं मला स्मरण झालं, अरे याच्यात सुद्धा भक्ती शब्द वापरलाय आचार्यांनी. हो, त्या ज्ञानप्रधान प्रकरण ग्रंथामध्ये, विवेक चूडामणी सारख्या. मोक्ष कारण सामग्र्यां भक्तीही एव गरीयसी. एव अधोरेखित अंडरलाईन शुद्ध मराठीत. मोक्षाला कारण असलेली जी सामग्री ज्याला म्हणतो आपण, ज्या साधनीभूत गोष्टी आहेत, त्यामध्ये भक्ती ही एव गरीयसी, भक्तीच श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्या एव शब्दावरती भर देऊन बोलतोय. आणि पुन्हा कोण बोलताय? श्रीमद आद्य शंकराचार्य बोलतात आहे विवेक चूडामणीमध्ये. भक्ती ही एव, पुन्हा शंकेला वाव नाही ठेवलेला आहे एव शब्द वापरून. नाहीतर असं होऊ शकतं पुन्हा, भक्ती श्रेष्ठ आहे मान्य आहे, अजून काही श्रेष्ठ असू शकेल. नाही, भक्ती ही एव गरीयसी. पण तो ज्ञानप्रधान ग्रंथ असल्यामुळे तिथे ज्ञान लक्षणा भक्तीचं सगळं वर्णन असल्यामुळे आचार्य पुढच्याच चरणामध्ये काय करतात? भक्तीची व्याख्या करतात. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. म्हणजे आत्मस्वरूपाच्या चिंतनाला भक्ती असं नाव आहे. ज्ञानलक्षणा भक्ती. आपण आता तोच विचार करत होतो, की इथे जो आत्मस्वरूपाचं चिंतन असा शब्द आचार्यांनी वापरला, तो निर्गुण निराकाराच्या चिंतनाला अनुसंधान म्हणतात. आचार्यांनी शब्द अनुसंधानच वापरलाय. स्वस्वरूपानुसंधानम. नाथ महाराजांनी काय शब्द वापरला? अनुसंधानच म्हटलेलं आहे. पण निर्गुण निराकाराच्या चिंतनाला अनुसंधान, तर तेच सगुण साकाराचं चिंतन सुरू झालं, की त्याला प्रेम म्हणतात. त्याला श्रद्धा म्हणतात. काय फरक राहिला? एवढाच फरक आहे.
पण हा जो फरक आहे ना, हाच नेमका अधिकाराचा फरक आहे. फळ मात्र एकच आहे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, फळ एकच आहे. प्रश्न अधिकाराचा आहे. माझं सामर्थ्य आणि सामर्थ्य शब्दाचा अर्थ आहे, माझी विरक्ती, माझ्या चित्ताची एकाग्रता इतकी आहे का, की मी त्या निर्गुण निराकाराला, व्हिच इज व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट, जाऊन मी झोंबू शकेन. बहुतांश साधकांची तशी नसते आणि म्हणून तर मग ते हे परब्रह्म उभे विटेवरी. केली आहे ना सोय इतकी सुंदर. जो आपला विचार आजचा विषयच आहे आपला तो. ते हे परब्रह्म उभे विटेवरी, सगुण साकार. सोपं आहे. त्या मानाने सोपं आहे. सोपं असलं तरी सवंग नाहीये. परमपूज्य काका नेहमीच सांगतात. भक्ती सवंग नाहीये, तोच आपण विचार करतोय आज. चित्तामध्ये श्रद्धा असावी लागते, प्रेम असावं लागतं. पण सगुण साकाराचं चिंतन सुरू झालं. सगुण साकाराचा विचार सुरू झाला, की त्याला प्रेम म्हणतात, त्याला श्रद्धा म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे परिणाम बघा कसा एकच होतोय. स्वरूप बदललं फक्त. बाकी काही नाही. भाषा बदलली, शैली बदलली, स्वरूप बदललं, पण परिणाम एकच आहे. म्हणून हा श्लोक मला खूप आवडतो विवेक चूडामणीमधला. कारण आचार्य भक्तीचीच व्याख्या भक्तीची भाषा बोलतात आहे. मोक्ष कारण सामग्र्या भक्ती ही एव गरीयसी. तर काही मनात शंका असेल तर काढून टाका. भक्तीचं श्रेष्ठ आहे. प्रश्न एवढाच आहे फक्त, मी निर्गुण निराकाराची का सगुण साकाराची? आणि मग अंतिमतः अनुभव जेव्हा येतो तेव्हा कळतं की दोघांमध्ये फरकच नाहीये. जे निर्गुण निराकार तेच सगुण साकार आहे. अनध्यस्त विवर्त आहे. परमपूज्य गुलाबराव महाराजांचा शब्द. विषय वेगळा. मुद्दा सुरू आहे की उद्धवाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत काय म्हणतात, की जे माझे भक्त आहेत, ते भक्ती मार्गाला लागण्याच्या पूर्वी गुणदोष पाहत असत. आपला मूळ विषय तो सुरू आहे. म्हणजे श्रोता विसरला तरी वक्त्याला विसरून चालत नाही ना. कारण उद्धवानी प्रश्न विचारला आहे आणि भगवंत उत्तर देतात आहे. काय प्रश्न विचारला? स्मरण करून देतो कालचा प्रश्न, की वेदामध्ये गुणदोषांच्या भेदाची पण भाषा आहे आणि भेदाचा निषेध पण आहे. त्यामुळे माझ्या मनात गोंधळ आहे, असा प्रश्न होता उद्धवाचा. मग आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण भक्तीच्या दृष्टीने विचार करणार आहोत. काल कर्माच्या दृष्टीने बोललो, की तिथे गुणदोषांचा विचार करावाच लागतो, विधी-निषेधांचा विचार करावाच लागतो. कारण तो कर्माचाच प्रांत आहे. कर्माचा तो अविभाज्य भागच आहे. पण भक्तांबद्दल, भक्ती प्रांताबद्दल बोलताना भगवंत असं म्हणतात, की जे माझे भक्त आहेत ते भक्ती मार्गाला लागण्यापूर्वी गुणदोषांचा विचार बघत असत. जसं कर्म मार्गामध्ये तो बघावा लागतो. पण नंतर मात्र ते ती विचारांनी दृष्टी टाकून देतात. का बरं? कारण मी परमात्मा जो आहे, तो सर्व भूतांमध्ये आत्मरूपाने आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. आणि म्हणून तिथे गुणदोष पाहू नयेत अशा पवित्र विचाराने ते गुणदोषांच्या दृष्टीचा त्याग करतात. म्हणून परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, या दृष्टीने जो तक्रार करतो ना, तो भक्त असूच शकत नाही. अखंड तक्रार करणारी लोक असतात, अखंड. आता आपल्याला योग्य, अयोग्य या गोष्टी कळत नाही किंवा कळू नये असं नाही बोलणं चाललेलं आहे. ते कळणारच आहे. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, एखादी व्यक्तीचं वागणं, वर्तन चुकीचं आहे का बरोबर आहे? कळणं वेगळं आणि अखंड तक्रारीचा सूर असणं 24 तास. विशेषतः काही साधक असतात, माझी साधना का होऊ शकत नाही? त्याची 1000 कारणं त्यांच्यापाशी तयार असतात. 1000 कधीही, कोणत्याही दिवशी त्यांना फोन करा. त्या तेच फोन करतात आणि सांगतात, साधना का होऊ शकत नाही?
त्यांच्या हे कधीच लक्षात येत नाही, की मी गेले 4-5 वर्ष तेच कारण सांगते. म्हणजे काही ना काही कारण सांगते. तेच कारण म्हणण्यापेक्षा. पण कारण सांगते हे निश्चित आहे. पण याच्यातनं एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही, की ही कारणं सुरूच राहणार आहे आयुष्यभर. परमपूज्य काका नेहमी सांगतात प्रवचनात माहिती आहे आपल्याला, मी एवढं झालं, की परमार्थाला लागलेच म्हणून समजा. मग ते एवढं मध्ये काही असो. माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या, मुलीचे ॲडमिशन होऊ द्या, मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ द्या, नोकरी लागू द्या, गेलेली नोकरी नवीन मिळू द्या. असा मनुष्य परमार्थाला कधीच लागत नसतो. मुद्दा गुणदोषांचा विचार ते सोडून देतात. कारण सर्व आपण तक्रारीबद्दल बोलत होतो. त्यामुळे तक्रार वेगळी, हे योग्य-अयोग्य, गुणदोष कळणं वेगळं, पण त्याचं चिंतन करत राहणं, त्याचं चविष्ट वर्णन करणं, अजून 10 जणांना सांगणं, ते वेगळं. बरं गुणदोष म्हणजे तरी नेमकं काय? त्याचा उल्लेख कालही झाला. त्याची सुद्धा नेमकी व्याख्या नाथ महाराज करतात. ही व्याख्या 21व्या म्हणजे पुढच्या अध्यायात येते. आपला अभ्यास 20व्या अध्यायाचा सुरू आहे. पण ती व्याख्या बघायला हरकत नाहीये, की नाथ महाराज म्हणतात, की स्वाधिकारे स्वकर्माचरण तेची येथे मुख्यत्वे गुण. गुणाची व्याख्या केलेली आहे. स्वाधिकारे स्वकर्माचरण तेची येथे मुख्यत्वे गुण अनधिकारी कर्म जाण तोची अवगुण महादोष. म्हणजे काय? आपापल्या अधिकारानुसार आली पुन्हा अधिकाराची भाषा आली. आपापल्या अधिकारानुसार निष्काम बुद्धीने स्वकर्माचरण करणं हाच परमार्थामध्ये प्रामुख्याने गुण मानला पाहिजे, असं नाथ महाराज म्हणतात. आणि अधिकार नसताना तेच कर्म केलं तर महादोष आहे. बरं, गुणदोष पटकन आपल्या बुद्धीला समजत नाही. कारण काय आहे, एकच गोष्ट व्यक्तिपरत्वे किंवा कालपरत्वे. कालपरत्वे म्हणजे काय? आपत्काल आहे का संपत्काल आहे? आपल्याला माहिती आहे, आपदधर्म नावाचा एक धर्म आहे. म्हणजे काय? अरे, एखादी अशी विशिष्ट परिस्थिती असते. आता आपलं एक प्रपंचातलं उदाहरण घेऊया. कोव्हिडचे दिवस होते. आपल्या सगळ्यांना आठवतं. लॉकडाऊन शुद्ध मराठीत. आपण सर्वांनी तो अनुभवलेला आहे. मग आता ही आपत्कालाची परिस्थिती आहे. अत्यंत विलक्षण परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग त्या कालामध्ये धर्माचं पालन कसं करावं, कर्माचं पालन कसं करावं, हे सुद्धा शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. इतका दयाळू खरं धर्म आहे. पण हे सगळं न समजून घेता आपण काय करत असतो, तोंडसुख घेत असतो. म्हणून मुद्दा माझा सुरू होता, काल परत्वे याचा अर्थ असा आहे, की काळ नेमका कोणता आहे? परिस्थिती आपत्कालाची आहे का संपत्कालाची आहे? बरं कर्म एकच आहे. माझा मुद्दा हा सुरू आहे. कर्म एकच आहे, पण करणारा कोण आहे? व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे तेच कर्म गुण ठरतं किंवा दोष ठरतं. आणि नाही, आपल्या बुद्धीचा तो प्रांत नाही. मुद्दा हा सुरू आहे. आपल्या बुद्धीने तो निर्णय आपण करू शकत नाही. भगवंतांनी म्हणूनच भगवद्गीतेत सांगितलं, "गहना कर्मणो गती." गहन आहे, कर्माची गती गहन आहे. आणि यासंबंधी निर्णयच भगवंतांनी दिलाय, की मी वेदमुखाने मी हे सांगितलेलं आहे. आचार शुद्ध जे अ, मनूसारखे पराशरादी जे द्रष्टे ऋषी होऊन गेले, जे धर्म प्रवर्तक समजल्या जातात, ज्यांना स्मृतिकार असं म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धर्मशास्त्राचा हा विचार आहे. आणि फारच मला असं आपल्याला कधी-कधी वाटतं, असेल भागवतामध्ये भक्तीचा विषय चाललाय. नाही, असं नाहीये. भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी 10व्या अध्यायात हाच विचार सांगितलेला आहे. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मदभावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजाः. 10वा अध्याय. अरे, हे जे महर्षय म्हणजे सप्त महर्षी होऊन गेले ना, 4 मनू.
म्हणूनचा उल्लेख आहे. हे मदभावा मानसा जाता, हे भगवंतानी, मानस पुत्र आहे ते भगवंताचे. संकल्पनेने निर्माण केलेले आहेत. 10व्या अध्यायाचा विषय आहे विभूती योगाचा. आणि ते मदभावा मानसा जाता, माझ्या ठिकाणी त्यांचा भाव आहे म्हणून ती माझीच रूपं आहेत आणि त्या सगळ्या जगाचं संपूर्ण निर्मिती, पालन, ते काम मीच त्यांना दिलेलं आहे. ते माझ्याच ठिकाणी भाव ठेवून करतात. माझ्यासारखेच ते ज्ञानी आहेत इथपर्यंत भगवंतांनी म्हटलेलं आहे. मुद्दा हा आहे. थोडक्यात बोलूया, की कर्माचा प्रांत जोपर्यंत सुरू आहे, जोपर्यंत मी कर्म करतो आहे किंवा करते आहे, तेव्हा ते कर्म कोणतं करावं, कसं करावं, हा माझ्या बुद्धीने निर्णय नाही घ्यायचा आहे. हा माझ्या बुद्धीचा प्रांत नाही, कारण आपली म्हणजे मनुष्य बुद्धी ही अत्यंत दोषयुक्त आहे. त्या कर्माची जी गहन गती आहे, तो माझ्या बुद्धीचा आवाकाच नाही. तो फक्त भगवंत, आणि भगवंत म्हणून हे आचार्यशुद्ध मनू, पराशर, हे जे धर्मशास्त्र सांगितलेलं आहे, ते मला पटत असो का नसो, ते मनापासून पाळायचं आहे, कारण त्याच्यातच माझं हित आहे. म्हणून परमपूज्य डोंगरे महाराज म्हणतात, देहभान असेपर्यंत धर्म पाळावा लागतो. देहभान असेपर्यंत, फार सुंदर शब्द आहे त्यांचा तत्वार्थ रामायणामध्ये. आणि माझं नेमकं काय होतं माहितीये का? ज्या जीवनमुक्ताचं, सद्गुरूंचं देहभान संपलेलं आहे, देहबुद्धी पूर्णतः गेलेली आहे, की जे कर्माच्या पलीकडे निघून गेलेले आहेत, जो आपला पुन्हा पुढच्या प्रवचनाचा विषय आहे, मी त्यांच्याकडे बघून माझा कर्माचा आचार ठरवतो. ही भयानक चूक मी करतो. म्हणून परमपूज्य मंदाती सावध करतात, की जो कर्माचा प्रांत आहे, जो देहभानात आहे, म्हणजे देहबुद्धीमध्ये आहे. देहभान याचा अर्थ देहबुद्धीमध्ये आहे. मग समर्थ येतात धावून आपल्या, "अरे देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची." का नाही मला अजून अनुभव येत? का माझी परमार्थात प्रगती होत नाही? कारण देहबुद्धी बळकटच आहे आणि गप्पा मी ब्रह्माच्या करतो, ब्रह्मज्ञानाच्या. म्हणून तर सातत्याने आपण बोलतोय, आपल्या हिताचेच विचार आपल्याला ऐकायचे आहे. एक साधक म्हणून मला सावधच व्हायचं आहे. देहभान आहे, देहबुद्धी अजून आहे. म्हणजे मी त्या प्रमाणामध्ये तेवढा कर्माचा अधिकारी आहेच. आणि मग कर्म म्हटलं, की आलं मग धर्म. त्यामुळे आपण कोणत्यातरी महात्म्याचा आदर्श, अपवाद पाहतो आणि तो नियम म्हणून माझ्या जीवनाला लावायला जातो. फार चुकीचं आहे. मुद्दा माझा भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी हाच विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. पण भक्तीचं महात्म्य असं आहे, जो आपला विषय मुख्य सुरू आहे, की भक्तीचं महात्म्य असं असतं, की भगवत कथा असो, कीर्तन असो, हे श्रवण आपण जेव्हा करत असतो, पूजन करत असतो भगवंताचं. मी मगाशी म्हणालो, भगवंताशी संबंधित, सगुण साकार विग्रहाशी संबंधित जे मी करत असतो, तेव्हा जो खरा भक्त असतो की नाही, त्याचं अंतःकरण असं प्रेमाने उचंबळूनच येतं. पुन्हा मुद्दा तोच आहे. रोजची आपली देवाची पूजा, म्हणजे आपण ती करतो असं गृहीत धरून मी बोलतोय. रोजची देवाची पूजा, ती सुद्धा मग परमपूज्य काका जसं म्हणतात प्रवचनात, ते आपल्याला कळतं. ती करून टाकण्याचा विषय होतो मग घरामध्ये. करून टाक, तू करून टाक, तू उरकून टाक. मला वेळ नाही, मला मीटिंग आहे, मला ऑफिस आहे. कारण मनात तसंही मला ती नकोच असते. ती काहीतरी आता एक येऊन पडलंय डोक्यावर. आई-वडिलांनी सांगितलं आहे, घरात परंपरा आहे, म्हणून आपण कसं तरी करत असतो. पण खरा भक्त जो असतो ना, तो प्रेमपूर्वक करतो. अनेक कथा आपल्याला माहिती आहे. आता माझ्या वेळेच्या मर्यादेत मला नाही कथा सांगायला वेळ. ती विदुराची कथा. विदुराच्या घरी गोपालकृष्ण गेले असताना त्याच्या पत्नीने काय कसं स्वागत केलं माहिती आहे आपल्याला. प्रेमाचं आधिक्य आहे. तो तर अधिकारी आहे भक्तीचा.
पण आपला विषय हा सुरू आहे, की त्याच्यामुळे होतं काय त्या खऱ्या भक्ताचं, की त्याला देह आणि देहसंबंधी जे सर्व काही त्याचा विसर पडतो. आणि त्याचा विसर पडल्यामुळे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे हं. त्याचा विसर पडल्यामुळे वर्णाश्रम विहित जे कर्म आहे, ते न केल्याचा त्याला दोष लागत नाही. आता करायचा विचार, मी बसतो का या व्याख्येमध्ये? आहे मला खरंच इतकं प्रेम भगवंताचं? खरंच माझ्या अंतःकरणात इतकं प्रेम आहे भगवंताचं, की मी देह आणि देहभान विसरतोय. तसं असेल तर मात्र मग मला वर्णाश्रम धर्म न पाळल्याचा दोष लागत नाही. इथपर्यंत शास्त्र सांगतं. इथपर्यंत भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं, की कानाने श्रवण होत असताना त्याचं कारण आहे. कानाने मी श्रवण करतोय. डोळ्यांनी काय समजा पूजा करत असेन, तर माझ्या कर्मेंद्रियांनी त्याची पूजा सुरू आहे. कथा ऐकत असेन, कीर्तन ऐकत असेल, कानाने श्रवण सुरू आहे. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण आहे सगळ्यात महत्त्वाचं. मग तिथे पापाचा प्रवेशच कसा होईल? साधं गणित आहे. याचं उलटं करून घेतलं ना, परमपूज्य काकांची नेहमीची पद्धत, खूप छान आपल्याला समजतं. माझ्याकडून जर पापं घडत असतील, कायिक, वाचिक, मानसिक, त्याचं आत्ता वर्णन करायला नको. पण ती जर घडत असतील, तर समजायचं की मला निश्चितपणे भगवंताचं विस्मरण झालेलं आहे. निश्चितपणे माझं आत्मानुसंधान तुटलेलं आहे, ज्ञानाच्या भाषेमध्ये. कारण ते जर तुटलं नसेल, मला भगवंताचा विसरच पडला नसेल, तर माझ्या हातून पापं घडतीलच कशी? आणि या गोष्टीचं स्मरण व्हावं म्हणून काही बाह्यचिन्ह धारण करायला आपल्या धर्मात सांगितलेली आहे. मग ते लावलेलं आपण गंध असो, स्त्रियांनी लावलेलं कुंकू असो, भस्म धारण केलेलं असेल. अरे काय आहे? हे मी हिंदू आहे, हे त्याचं ते एक चिन्ह निश्चितच आहे. आजच्या जगात तर ते सांभाळण्याची फार गरज निर्माण झालेली आहे, कारण आपल्या धर्मावर खूप आघात सुरू आहेत. पण त्याही पेक्षा माझ्या वैयक्तिक साधक म्हणून फार कामाची गोष्ट आहे ती. आता चंदनाचा टिळा मी लावला. छान त्याचा सुगंध येतो की नाही आपल्याला? बराच वेळ त्याचा सुगंध टिकून राहतो. अरे त्याचा जेव्हा-जेव्हा सुगंध येतो तेव्हा मला आठवण होते की नाही? अरे मी तो लावलाय म्हणजे कोण आहे? अरे मी भक्त आहे. मग मी भक्त आहे म्हणजे काय? परमेश्वराचं स्मरण होतं. मग असं जे अखंड स्मरण करून देणारी ही चिन्ह, की जी मला सावध करतात, माझ्या हातून पापकर्म घडू देत नाही. पण आज आपण त्याची थट्टा करतो. परमपूज्य मंदाताईंच्या एका प्रवचनात त्यांनी भस्माचा उल्लेख ते घराला आपल्या हे असतं ना, कंपाउंड म्हणतो आपण त्याला शुद्ध मराठीत. कुंपण. कुंपणासारखा असतो त्याचा उपयोग. मर्यादेच्या पलीकडे जाऊ देत नाही. तुम्ही बघा हे सगळे चिन्ह धारण करून पापकर्म करण्याची प्रवृत्ती होत नाही आपली. हे सगळे विचार त्याच्या पाठीमागे. मुद्दा सुरू आहे, देहभान विसरल्यामुळे त्या भक्ताला वर्णाश्रम विहित कर्म नाही केली तरी त्याच्यामुळे दोष लागत नाही. अहो, हे तर सोडून द्या. भगवत कथेचं श्रवण करत असताना स्नान संध्याची जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत, बाकी तर सोडूनच द्या. पण नित्य नैमित्तिक अशी कोट्यावधी कर्म बंद जरी पडली, तरी माझ्या भक्ताला पापाची बाधा नाही. इतकं म्हणून तरी थांबावं की नाही भगवंतानी? नाही. भगवंत म्हणतात आहे, "अरे इतकंच नाही, तर त्या भक्ताची जी राहिलेली नित्य-नैमित्तिक कर्म आहे ना, ते 33 कोटी देव आणि ऋषी आणि महंत त्याच्याकरता ती कर्म पूर्ण करतात संपूर्ण." अजून काय ऐकायचं राहिलंय? आणि का नाही करणार तुम्ही मला सांगा? अरे त्याच्याच स्मरणामध्ये मी देहभान विसरलोय ना. मग जबाबदारी कोणाच्या डोक्यावर चढली? त्याच्या डोक्यावर चढली, की हा भक्त, की जो स्वतःचा देह विसरलाय, देहसंबंधी संसाराचे सगळे विचार विसरलाय, माझ्या भक्तीमध्ये तल्लीन आहे, माझ्या प्रेमामध्ये तल्लीन झालेला आहे. म्हणून तो ही कर्म करू शकत नाहीये. बघा कर्म सोडण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो विचार सुरू आहे आपला बरं का. गुणदोष आपला मूळ विषय तो सुरू आहे. गुणदोषांचं तिथे त्याला परिणाम नाही. याचं कारण
ही गुणदोष ज्यांनी कर्मासाठी म्हणून सांगितले, त्याच भगवंताच्या प्रेमामध्ये तो देहभान विसरलाय. म्हणून एक छान विचार या संदर्भामध्ये आपल्याला शिकायला मिळतो, की धर्मानी सांगितल्याप्रमाणे जर कर्म मी केलं, तर मी जबाबदारीतून मोकळा होतो का नाही सांगा तुम्ही? हो. का? कारण धर्माने सांगितलं म्हणून मी केलं. तो सैनिक असतो, देशाच्या सीमेवर लढत असतो. युद्धाची जबाबदारी त्याची असते का? नाही. युद्धाचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांची असते. म्हणून तर त्याला युद्धामध्ये मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो असं म्हणतात. कारण तो फक्त आपल्या कर्तव्य कर्माचं पालन करतोय. तसं माझं हे धर्मकर्म आहे. अतिशय सुंदर विचार आहे हा. जबाबदारी माझ्यावर नाहीच. त्यामुळे फळाची अपेक्षा पण नाही. त्यातनं काय निष्पत्ती व्हायची ते बघून घेतील. ते म्हणजे कोण? शास्त्रकार. अहो, शास्त्रकार म्हणजे तरी कोण? अहो, प्रत्यक्ष भगवंत. कारण तेच तेच तर भगवंत इथे सांगतात आहे, की माझ्या मुखाने मी वेदांच्या माध्यमातून आणि या ऋषीमुनींच्या माध्यमातून, स्मृतींच्या माध्यमातून, श्रुती असो का स्मृती असो, मी जगाला धर्म सांगितला आहे. आता आपल्याला हे सगळं शिकल्यानंतर कळू शकतं, की जगद्गुरू तुकाराम महाराजांची काय अवस्था असेल. त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कारण काय जी स्थूल दृष्टी असलेले लोक असतात, ते जेव्हा परमार्थ प्रांतामध्ये शिरतात, तेव्हा ते तुकाराम महाराजांच्या होऊन गेलेल्या संसाराची चिंता वाहतात. काय त्यांनी संसाराकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे कर्म, वर्णाश्रम, आश्रम त्यांचा गृहस्थाश्रम होता की नाही? हे वर्णन सुरू आहे. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे सगळं. कुठलाच दोष त्यांना नाही. कारण अखंड विठ्ठलाच्या नामामध्ये दंग आहेत. आणि नाथ महाराज म्हणतात, की "हो का पूर्ण विरक्त नर, का माझे सेवेसी जो तत्पर, तेथ कर्म बापुडे किंकर हे स्वये श्रीधर बोलिला." हे आपल्याला असं वाटू शकेल, की तुम्हाला असं वाटेल, की "अरे, मी हे सांगतोय." नाही, मी नाही सांगत बरं. मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही. स्वये श्रीधर बोलिला. जो पूर्ण विरक्त मनुष्य आहे आणि माझ्या भजनामध्ये तत्पर आहे, त्याच्यापुढे कर्म हे बापुडे दीन दास आहेत, इथपर्यंत म्हटलेलं आहे. काय महात्म्य असेल पहा त्या भक्तीचं. काय महात्म्य असेल. ते कर्म त्याच्यापुढे दीन होतात. कर्म जे गुणदोषांचं अधिष्ठान, आपण गुणदोषांचा विचार करतोय. अहो, गुणदोषांचं अधिष्ठान काय आहे? कर्म हेच आहे ना. म्हणून तर कर्माच्या प्रांतामध्ये गुणदोषांचं म्हणजे धर्माचं सगळं विवरण आहे. गुणदोष हे कर्मालाच लागू पडतात आणि ते कर्मच ते भक्तासमोर दीन होतं आणि दीन होतं याचा अर्थ असा आहे, आपलं पाप पुण्य देण्याचं सामर्थ्यच गमावून बसतं ते. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, की जो माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे, त्याला नित्य नैमित्तिक कर्म न केल्याचा सुद्धा दोष किंवा पाप लागतच नाही. आणि अगदी हेच ज्ञानामध्ये होतं, जो आपल्या पुढच्या प्रवचनाचा विषय आहे. आपण सातत्याने पाहतोय, होणारा परिणाम एकच आहे. फक्त मार्ग बदलतोय, पद्धत बदलते. भक्तीची आणि ज्ञानाची परिणाम एकच आहे. फक्त मला हा विचार करायचा आहे साधक म्हणून, की गप्पा मी ज्ञान आणि भक्तीच्या करतो, पण ना मला भगवंताचं प्रेम आहे आणि ना मला ज्ञानासाठी आवश्यक असलेली विरक्ती माझ्या अंतःकरणात आहे. पण हे दोन्हीही नसून मी जणू काही या दोन्हीचा अधिकारी असल्यासारखा कर्म सोडून देतो. धर्म मला नकोसा वाटतो. धर्माला मी नावं ठेवतो. धर्म नावाच्या शब्दाची मला ॲलर्जी निर्माण होते शुद्ध मराठीत. आपण जेव्हा एकनाथी भागवत उघडून अभ्यासाला बसाल, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की धर्म हा तर गाभा आहे. आणि संसार हे महादुःख आहे आणि मोक्ष हे सर्वश्रेष्ठ सुख आहे, असं समजणं,
ही तर ज्ञानाची परिपक्व अवस्था आहे. त्या भक्तीचं जे महात्म्य आहे, ते नाथ महाराज त्याचं वर्णन करताना अजून हे पुढे म्हणतात आहेत, की जे ज्ञानी भक्त जे असतात, की नाही, ते दोन्ही सुख-दुःख मानत नाहीत. सुखही मानत नाहीत आणि दुःखही मानत नाही. का बरं? कारण भगवंताच्या त्या प्रेममय भजनामध्ये ते इतके दंग झालेले असतात ते महात्मे, की त्यांना संसार बंधन ज्याला म्हणतात, संसार भयाचं जे बंधन असतं ते म्हणा, सुख-दुःख म्हणा, जन्म-मरण म्हणा, कर्तृत्व, भोक्तृत्व म्हणा, हे सगळे जी द्वैत आहेत, या द्वैताची प्रतीतीच त्यांना नसते. त्यांना काही आठवतच नाही. मग या भक्तीच्या या अवस्थेमध्ये मोक्षाला विचारतो कोण? आता आपल्याला पुन्हा कळतं तुकाराम महाराज मोक्ष नको भगवंता तुझा सहवास दे असं का मागतात. तिथे भक्तीचाच पूर्ण उत्साह असतो. आणि मग नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ताची जी अवस्था म्हणजे भक्तीचं जे लक्षण केलेलं आहे, त्याचा थोडा-थोडा आपल्याला अंदाज यायला लागतो. काय म्हणतात नारद महाराज? "यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति." यज् ज्ञात्वा मत्तो भवति. फार सुंदर शब्द आहे तो. मत्त, धुंद होतो तो, मस्त होतो तो. भक्त जो असतो, तो भगवंताच्या भक्तीमध्ये तृप्त होतो, धुंद होतो, मत्त होतो. सहज स्वसुखाची नि अपारे, सुरवाडलिनी अंतःकरणे अंतरे. रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली, माऊलीने वर्णन केलेलं आहे. स्वसुखाची नि अपारे. अहो, धुंद होतो, मत्त होतो म्हणजे काय? परमपूज्य काकांनी नारद भक्ती सूत्रामध्ये भाष्य करताना म्हटलंय, धुंद हा शब्द व्यवहारात खूप बदनाम झालेला आहे. त्या धुंदीचा इथे काही संबंध नाही आहे. भगवंताच्या आपल्याच अंतःकरणात तो भगवंत आहे. सर्व चराचरात तो भरून उरलेला आहे. त्या आनंदामध्ये म्हणून सहज स्वसुखाची नि अपारे. स्वसुखच आहे की नाही ते? सुरवाडलेनी अंतरे म्हणजे अंतःकरण त्याचं भरून गेलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज बोलतात आहेत. आणि त्याचा होणारा स्वाभाविक परिणाम आहे, की सगळंच भगवंत आहे. त्याच धुंदीमध्ये, मस्तीमध्ये तो भक्त असल्यामुळे ते दुःखही त्या भक्ताला भगवत रूपच वाटतं. आणि परमसुख तर भगवत रूप आहेच. आणि म्हणून या पद्धतीने तो जो भक्त असतो, तो भगवत भजनामध्ये रमल्यानंतर सुख आणि दुःख या दोघांनाही विसरतो. आणि पुन्हा अगदी ज्ञानामध्ये सुद्धा हेच होतं. जे आपण पुन्हा एकदा पुढच्या प्रवचनात बघणार आहोत. मी असे विचारांचे धागे का सोडून देतोय अर्धवट? कारण ते तिथे आपण पुन्हा येऊन ते धागे मिळणार आहेत, की परिणाम कसा एकच होतो हे सांगण्यासाठी. भक्ती असो की ज्ञान असो, परिणाम एकच. पण इथे त्या म्हणजे इथे सांगणं काय सुरू आहे, भक्तीचा महिमा किंवा भक्तीचा होणारा परिणाम असा आहे, की दुःखाचं दुःखपणच विलयाला जातं आणि दुःख सापेक्ष सुखाचं सुख पण विलयाला जातं. कारण सुख आणि दुःख परमपूज्य काका म्हणतात त्याप्रमाणे ह्या आपल्या प्रतिक्रिया आहेत. हे आपल्याला लवकर समजतच नाही. कारण आपण इतके समरस झालेलो आहे त्या प्रतिक्रियांशी, की हा बरोबर आहे. सुख-दुःख आणि पुन्हा काका म्हणतात तसं. कारण माझ्याही जीवनात तेच, तुमच्याही जीवनात तेच, त्याच्याही जीवनात तेच, तिच्याही जीवनात तेच. सुखाचे उभे धागे, दुःखाचे आडवे धागे. माहिती आहे आपल्याला सर्व. ऐकलेलं आपण परमपूज्य काकांकडनं. हे आपण स्वीकारलेलंच आहे ना. एकरस, समरस झालेलो आपण. पण सुख आणि दुःख ही माझी घडणाऱ्या घटनेला प्रतिक्रिया आहे, हे आपण विसरून गेलेलो असतो. आणि जितकी देहबुद्धी जास्त, गाडी तिथेच येणार आहे पुन्हा. कारण मी भक्तीमध्ये त्या भगवंताच्या प्रेमामध्ये दंग नसण्याचं कारणच ते आहे, देहबुद्धी. त्यामुळे जितकी देहबुद्धी जास्त, जेवढं जगत सत्यत्व तीव्र, तेवढ्या या सुख आणि दुःखाच्या प्रतिक्रिया पण तीव्र असतात. अगदी समजून चालायचं. जितक्या तीव्रतेने मला दुःखाचा अनुभव येतो,
किंवा जितक्या तीव्रतेने मला सुखाचीच अपेक्षा असते अखंड. सुखरूपता वेगळी आणि सुख आपल्याला माहिती आहे, जे सदैव कशावर तरी, कोणावर तरी अवलंबून असतं त्याला सुख म्हणतात. त्याची तीव्रता जेवढी, तेवढी सुख आणि दुःखाची प्रतिक्रिया तीव्रच येणार. जगद्गुरू तुकाराम महाराज वैष्णवांची व्याख्या करतात. असं वाटतं ना आपल्याला? व्याख्या आणि ती भक्तीच्या प्रांतात. आता नारद भक्ती सूत्राची तर सुरुवातच आहे. अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. तुकाराम महाराज हे करतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. पाठ आहे आपल्या सर्वांना तो अभंग. प्रसिद्ध अभंग आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, धर्म म्हणजे लक्षण, लक्षण म्हणजे व्याख्या. हे जग विष्णू रूपच आहे. त्यामुळे भेद आणि तत्सापेक्ष अभेद हे दोन्ही सत्य वाटणे हा एक ओंगळ भ्रम आहे असं म्हणतात तुकाराम महाराज. आणि असं निश्चित ज्ञान ज्याला झालेलं आहे ना त्यालाच वैष्णव म्हणतात. मला काय वाटतं मी असं ते मोठं गंध लावलं असं ते गोल असतं ना ते लावलं की मी वैष्णव झालो. मला काय वाटलं त्याला काही अर्थच नाही ना. तुकाराम महाराजांना काय वाटतं याला अर्थ आहे. आणि तोच वैष्णवांचा धर्म म्हणजे तेच त्यांचं लक्षण आहे असं म्हटलंय. सगळं जग विष्णुरूप वाटतंय का तुला? आणि मग त्याचा होणारा सहज परिणाम हा आहे की कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे त्याच अभंगात पुढे सांगितलंय तुकाराम महाराजांनी, की सर्व जग विष्णुमय असेल तर कोण्याही जीवाचा मत्सर घडेलच कसा तुम्ही मला सांगा ना. आणि हेच तर वर्म आहे त्या सर्वेश्वर पूजनाचं. आपल्या एका देहाच्या अवयवाला जेव्हा दुःख होतं, हाताला पायाला काही लागलं, ठेच लागली, डोकं दुखतंय, कुठल्याही अवयवाला सुख-दुःख झाली, तरी ती त्या देहात असणाऱ्या जीवालाच प्राप्त होतात का नाही? तुकाराम महाराजच सांगतात आहे, दृष्टांत देतात आहेत. तसं सर्व जग जर विष्णुमय असेल, तर मी जर कुठल्याही जीवाला सुख किंवा दुःख दिलीत, तर ती कोणाला प्राप्त होतात? ईश्वरालाच प्राप्त होतात. मग मला वैष्णव म्हणून घेण्याचा अधिकार काय आहे? हा विषय सुरू आहे. मी जर कोणाचा मत्सर करत असेन आणि मत्सराच्या आधी अनेक गोष्टी असतात. तुलना, स्पर्धा, ईर्ष्या, मग मत्सर आहे. म्हणजे सुरुवात कुठून होते? तुलनेने सुरू होते. पण मला हे समजतच नाही. अरे माझ्या अंतःकरणात जर भगवंत आहे असं मी समजतोय, तर मग त्याच्या अंतःकरणात नाहीये का? आहे ना. मग जसं माझा जीव म्हणून काही प्रारब्ध आहे, तसं त्याचं प्रारब्ध नाहीये का? आहे ना. मग त्याला किंवा तिला भगवंतानी जे दिलेलं आहे, तो त्याचा प्रारब्धाचा भाग नाहीये का? आहे ना. आणि ते दिलं कोणी आहे? त्याच विठ्ठलाने, त्याच कृष्णाने, त्याच रामानी. आणि मग मी त्याचा मत्सर करतो. मग तो कोणापर्यंत पोहोचतो? त्याच्यापर्यंत पोहोचतो डॉक्टर काका जसं म्हणतात. मग त्याला मी घातलेला ₹10,000 हार जो आहे, तो त्याला आठवत नाही. त्याला मी केलेला मत्सर मात्र नक्की आठवतो. मुद्दा सुख-दुःखांचं, सुखाचं सुखपण, दुःखाचं दुःखपण संपून जातं. आणि शेवटी आपल्या विषयाची सांगता करताना आणि त्या भक्तीचं महात्म्य सांगताना नाथ महाराज म्हणतात, अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणात उदय पावलेली आहे, श्रद्धा उत्पन्न झालेली आहे, जो देहभान भगवंताच्या प्रेमामध्ये विसरूनच गेलेला आहे. तिथे काय होतं त्या भक्ताचं अवस्था वर्णन करतात, की तेथ निरसोनी भवभान, प्रकाशे माझे शुद्ध ज्ञान, का सप्रेम माझे भजन, पराभक्ती जाणे, पराभक्ती जाण तोल आहे. म्हणजे त्याला पराभक्तीचा लाभ होतो. संसाराचं भयज्ञान हे नष्ट झाल्यामुळे परमात्म्याचं शुद्ध ज्ञान सर्वत्र प्रकाशित होतं. वैष्णवांचा धर्मच सांगितलाय तो भेदाभेद भ्रम अमंगळच म्हटलेला आहे.
सर्व जग त्याला विष्णुमयच दिसायला लागतं. सारखं मला ते ज्ञानाची भाषा वापरावीशी वाटते आहे. कारण आत्मानस्तु कामय सर्वं प्रियं भवती. काय सांगताय? तेच सांगणं चाललेलं आहे बृहदारण्यक उपनिषद. परिणाम तोच होणार आहे. फक्त पुन्हा प्रश्न अधिकाराचा एवढाच विषय आहे. मला ना ते लक्षात राहत, ना मला जग विष्णुमय दिसत. आणि इथे नाथ महाराज म्हणतात आहे, की संसार भय संसाराचं भय त्याचं नष्ट झालं. परमात्म्याचं शुद्ध ज्ञान सर्वत्र प्रकाशित झाल्यामुळे आणि असं झाल्यानंतर ज्ञानाच्या नंतरही तो जेव्हा माझं भजन करतो, संपूर्ण जग विष्णुमय असा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरही त्याला इतकं प्रेम भगवंताचं, की तरी तो भगवंताचं भजन करतो, तेव्हा त्याला पराभक्तीचा लाभ होतो असं म्हटलेलं आहे. पराभक्ती. आणि भक्ती आणि पराभक्तीतला नेमका फरक काय आहे? तोही नाथ महाराज स्पष्ट करतात एकनाथी भागवतामध्ये, की जे भक्ती माझी मी आपण सदा होय भक्ता अधीन, ते इथं मोक्षासहित ज्ञान येऊनी आपण पाया लागे. काय म्हणावं बा भगवंतानी? कुठपर्यंत भगवंतानी म्हणावं, की भक्तीमध्ये, माझ्या भक्तीमध्ये तो भक्त जेव्हा अधीन होतो, तेव्हा काय होतं? म्हणजे पराभक्ती कशाला म्हणतात? तर तेव्हा मोक्षासहित जे ब्रह्मज्ञान आहे, ते मी माझ्याबरोबर घेऊन त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पाया पडतो. कोण बोलताय? भगवंत बोलतात आहेत. मोक्षासहित ब्रह्मज्ञान घेऊन मी त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पाया पडतो. पराभक्ती. ह्याला परमपूज्य काका रुबाबदार दर्शन असं म्हणतात. म्हणून ज्ञानाला देव जसा आहे तसा भेटतो. तर भक्ताला तो जसा हवा तसा भेटतो. जबाबदार दर्शन आहे. कारण का? तो त्या अवस्थेतच आहे. समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानीय तोची. तो भक्तांचाही राजा आहे आणि तो ज्ञानियांचाही राजा आहे. समस्त ही श्री वासुदेव. आणि हे बोलण्याचं नाहीये, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. अनुभवाच्या रसाने जणू काही तो ओतलेलाच आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. आणि हे सर्व ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं, की भक्तीच्या बळावर भक्त परमात्म्याची प्राप्ती करून घेतो, कोट अनकोट शुद्ध मराठीत. असं वाटू शकतं आपल्याला. म्हणजे भक्ताच्या कर्माचे फळ झालं, साध्या भाषेत. पण हे तर सिद्धांताला बाधा आणतं. कारण सिद्धांत थोडीच बदलणार आहे वेदांताचे. यमे वैश वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. तनुस्वाम हा सिद्धांत अबाधितच राहणार आहे. त्यामुळे तो भक्त असो, का तो कर्म करणारा असो, का तो ज्ञानी असो, त्यांनी काही केलेल्या कर्माचं फळ म्हणून ज्ञान नाही आहे. म्हणून मी ज्याचा उल्लेख करतोय विशेष करून, की सगळं भक्तीचं महात्म्य ऐकल्यानंतर असं छान कुठेतरी पुन्हा मनात विचार असा रुजू शकतो, की त्यांनी केलं, तर त्यांनी भक्तांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, तर असं नाही. म्हणून नाथ महाराज आपल्याला लगेच सावध करतात. म्हणतात, "ऐशी माझी भक्ती पूर्ण, साधुनी आणिता नये जाण. जै मी भगवंत होय प्रसन्न, तै यदृच्छा जाण हे भक्ती लाभे." नाथ महाराज म्हणजेच भगवंत बोलतात आहे, "जै मी भगवंत होय प्रसन्न." म्हणजे ही जी माझी पूर्ण भक्ती ज्याला म्हणतात, ज्याला पराभक्ती असं म्हणतात,
ती महत् प्रयत्नाने अंतःकरणात आणता येत नाही, म्हणजे तो करण्याचा प्रांत नाही, साध्या भाषेत. मग कधी त्याचा लाभ होतो? तर भगवान जेव्हा प्रसन्न होतात, तेव्हा सहजच या पूर्ण भक्तीचा लाभ होतो. म्हणजे तो होण्याचा प्रांत आहे. विवृणुते तनुः स्वाम. मग हेच अगदी साध्या भाषेत परमपूज्य काका सांगतात. 1% त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. उरलेले 99% मलाच करायचं आहे हं. हे विसरायचं नाहीये, नाहीतर पुन्हा गैरसमज नको व्हायला. मग काय, मग तो देईल तेव्हा भक्तीचा मला प्राप्त होईल, असं नाही सांगणं चाललेलं आहे. मलाच माझा सत्वगुण वाढवायचा आहे. मलाच माझा रजोगुण कमी करायचा आहे. मलाच भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती करायची मलाच आहे. 99% मलाच करायचं आहे, परमपूज्य काका म्हणतात. पण तो 1% त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. त्या 1% या 99% ला अर्थ प्राप्त होतो. पूर्ण भक्ती तिथेच प्राप्त होते. तो प्रसन्न होतो. आणि शेवटी भगवंत उद्धवाला म्हणतात, की "मी कशाने प्रसन्न होतो?" असं जर तुला वाटत असेल, असा प्रश्न तुझ्या निर्माण मनात झाला असेल, तर मी प्रसन्न होण्याकरता मनुष्य देह हे कारण आहे. का बरं? कारण हा जो मर्त्य लोक आहे, हा जो भूलोक आहे, ह्याच किंवा हा जो मनुष्य देह आहे, येथेच ज्ञान आणि भक्ती यांच्याद्वारा मोक्ष प्राप्त करून घेणं शक्य आहे. ते देवादिकांना सुद्धा शक्य नाही, असं स्पष्ट भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि हा मनुष्य देह जो आपल्या सर्वांना अनायासे लाभलेला आहे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, ज्या अर्थी आपण इथे प्रवचन ऐकायला आलेलो आहोत, मुमुक्षत्वाचा सुद्धा लाभ आहे. महापुरुष संश्रयाचा सुद्धा आपल्या सर्वांना लाभ झालेले आपण भाग्यवान आहोत. आणि असे आपण सर्वजण भाग्यवान, आपल्याला भक्तीचा सुद्धा लाभ व्हावा, भगवंताची पराभक्ती ही लाभावी, भगवंतानी पराभक्ती आपल्याला प्रदान करावी, अशी सदिच्छा मी भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी, संत श्रेष्ठ श्री एकनाथांच्या श्रीचरणी, सद्गुरूंच्या श्रीचरणी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्री एकनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.